रत्नागिरीत भाजपच्या विजयाचा स्ट्राइक रेट 90%हून जास्त असल्याचं वक्तव्य भाजपचे अनिकेत पटवर्धन यांनी केलं। प्राधान्याने भारतीय जनता पार्टीचा विजयाचा करिश्मा आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीच्या माध्यमातून दिसून आला। खेड नगरपालिकेमध्ये 20 एकूण जागा होत्या, त्यातल्या 3 जागा भारतीय जनता पार्टी लढली। तिन्ही जागांवर भारतीय जनता पार्टीने विजय मिळवला। त्याच पद्धतीने चिपळूणमध्ये 11 जागा भारतीय जनता पार्टी लढली। 1984 नंतर जे 47 वर्षात खासदार आमचे नव्हते ते नारायण राणे साहेबांच्या रूपाने खासदार म्हणून निवडून आले। येणारी 2029 ची पदवीधर निवडणूक असेल, शिक्षक निवडणूक असेल, ही सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणूनच आमदार विजयी होतील आणि येणारी नगरपालिका जी असेल 5 वर्षाचं काम हे उत्तमरित्या करतील। तर भाजपात झालेल्या पक्षप्रवेशावरून अजित पवार मात्र नाराज आहे। शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष युतीबाबत ते निर्णय घेतील। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढवण्यावर अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। मताची विभागणी झाल्यानंतर निवडून येलेल्या उमेदवाराला अडचण येते। 30 मताची विभागणी होऊन नाही दिली तर त्यांना निवडून यायला सोपं जातं, तर तिथले शहर अध्यक्ष जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली असून जागा वाटप ठरल्याचं संजय राऊत म्हणाले। निवडणुकीच्या संदर्भात ही शेवटची बैठक आहे असं मी मानतो। येत्या 1-2 दिवसात त्या संदर्भात रीतसर घोषणा होईल असंही संजय राऊत म्हणालेले आहे। चर्चा संपलेली आहे, जागा वाटप सुद्धा संपलेलं आहे। कोणी कुठे लढायचं याच्यावरती एकमत झालेलं आहे। कोणती अडचण दिसत नाही। ज्या अडचणी होत्या त्यात स्वतः माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून त्या दूर केल्या। सर्व कार्यकर्त्यांचं समाधान होईल याची काळजी घेतली, तरीही युतीमध्ये काही गोष्टी या कटुतीने सोडवायच्या असतात। कार्यकर्त्यांच्या भावना आणि मान राखायचा असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असं आम्हाला वाटतं। तर कुठल्याही क्षणी युतीची घोषणा होईल असं अनिल परब म्हणतायत। तर ठाकरे सेना मनसे युतीची घोषणा लवकरच होणार। मुंबईची जनता कायम ठाकरेंसोबत आहे। मुंबईकर ठाकरे बंधूंना साथ देणार असल्याचा विश्वास परबांनी व्यक्त केलाय। अंतिम निर्णय कुठल्याही क्षणी जाहीर केला जाऊ शकतो। जवळपास सगळं संपलेलं आहे। दोन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते कुठल्याही क्षणी या बाबतीतली अधिकृत घोषणा करतील। कुठल्याही क्षणी म्हणजे आजपासून कुठल्याही क्षणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।